नमस्कार मित्रांनो, मी भागवत इझी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टमध्ये जी गेल्या 6 दिवसांपासून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दलची सुनावणी सुरू होती, त्यामधला आज कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद होता तो संपलेला आहे. आणि आज कपिल सिब्बल यांनी तो त्यांचा महत्वाचा त्यांच्या हातातला शेवटचा बाण मारलेला आहे. तो म्हणजे जर शिवसेनेचं धनुष्यबाण हा जर तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल तर ते त्यांनाही मिळता कामा नये. म्हणजे शिवसेनेचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते फ्रेझन केलं पाहिजे, त्याला गोठवलं पाहिजे. अशा प्रकारचा दावा, अशा प्रकारची मागणी ही उद्धव ठाकरेंनी आज कपिल सिब्बल यांच्या मार्फत कोर्टामध्ये मांडलेली. आणि हा दावा पहिल्यांदाच शिवसेनेने धनुष्यबाणावरचा म्हणजेच उद्धव ठाकरेंनी सोडल्याचा दिसतंय. आता याच्यामध्ये आजच्या जी सुनावणी झाली याच्यामध्ये कशा पद्धतीने विधानसभेच्या अध्यक्षांनी, तत्कालीन अध्यक्षांनी म्हणजेच नार्वेकरांनी आपल्या अधिकारांचा कसा चुकीचा वापर केला हे पद्धतशीरपणे कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये पटवून दिलंय. ते पुराव्यानिशी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जवळपास अपात्र ह्या आमदारांना सुभाष देसाई केसमध्ये ठरवलेलं होतं. राज्यपालांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. एवढं सगळं असताना सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील पक्ष या सगळ्यांचा विचार न करता त्यांनी निर्णय हा शिंदेच्या बाजूने दिला. आणि एकनाथ शिंदेना उत्तर देण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ दिला. म्हणजे ज्या वेळेस एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस ते माहीत सुद्धा नव्हतं की ते नेमके कोणत्या पक्षामध्ये. म्हणजे त्यांनी फक्त पक्षातनं फूट पडून पहिल्यांदा जे लोक सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्यापैकी जाणारी लोक ते 16 आमदार होते. म्हणजे त्यांच्याकडे जो बहुमताचा आकडा त्यांना विधिमंडळ पक्षातून बाहेर पडण्यासाठी पाहिजे होता तो आकडा सुद्धा पुरेसा नसताना जेव्हा, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे कपिल सिब्बलांनी त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलंय आणि जे सातत्याने चर्चेत येतात ते म्हणजे आत्ताचे जे उद्योग मंत्री आहे उदय सामंत यांनी स्वतः एकनाथ शिंदे आणि जे 16 लोक सोडून गेले होते यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यांना अपात्र ठरवावं, याच्यावरती उदय सामंतांची सही आहे. आणि पुढे जाऊन जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक महाशक्ती आपल्या पाठीशी, महाशक्ती याचा अर्थ की म्हणजे भाजप आपल्या सोबत आहे, एकनाथ शिंदेना बॅक करते, त्याच्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एवढं सगळं ही भूमिका साशंकत असताना विधानसभेच्या अध्यक्षांनी असा निर्णय का घेतला? विधानसभेच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीचा पार्शलिटी करणारा निर्णय का घेतला? म्हणजे रोज नार्वेकर येऊन मीडियामध्ये येऊन सांगत असतात की मी जो निर्णय घेतला तो संविधानाच्या चौकटीत बसणारच आहे, पण सातत्यानं कशा पद्धतीने त्याची पायमल्ली त्यांनी संविधानिक अधिकारांची केलेली हे आज कोर्टामध्ये सिद्ध झालं. आज कोर्टाने सगळ्यात महत्वपूर्ण की विधिमंडळाच्या अध्यक्षांनी जर त्यांचा निर्णय चुकीचा दिला असेल तर आम्ही त्यांनी दिलेला निर्णय आम्ही रद्द करू शकतो किंवा त्याच्यावरती पुनर्विचार करावा असं त्यांना सांगू शकतो. पण जर निर्णय सिद्ध झाला की त्यांनी हे चुकीचा निर्णय घेतलाय तर त्याबाबत आम्ही त्यांना शिक्षा करू शकतो का, अशा पद्धतीचा प्रतिसवाल त्यांनी देवदत्त कामत आज जे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरती ठाकरेंची बाजू याच्यामध्ये कोर्टमध्ये मांडवते त्यांना प्रतिप्रश्न केला. म्हणजे आजची जर तुम्ही एकंदरीत सुनावणी बघितली आणि गेल्या 6 दिवसांचा जो जे सुनावणीचा तुम्ही कामकाज जर बघितलं असेल किंवा जे आर्ग्युमेंट कपिल सिब्बल आणि आज देवदत्त कामत यांनी इथं कोर्ट समोर ठेवले याच्यावरून असं लक्षात येतं की ठाकरेंची बाजू ह्या सगळ्या बाबतीमध्ये थोडीशी मजबूत आहे. आता आजच्या सुनावणीमध्ये यांनी म्हणजे खूप महत्वाचे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले. त्यांचं म्हणणं होतं की पक्षांतर जर योग्य ठरवलं तर पक्षांतराला तुम्ही योग्य ठरवून त्याला प्रोत्साहन देताय जर तुम्ही आमच्या बाजूने निर्णय दिला तर. यासाठी त्यांनी ऐतिहासिक कियोटो होलान आणि कर्नाटक खटल्यांचा संदर्भ दिला. त्याच्यामध्ये संविधानाच्या 10वी सूचीचा मुख्य उद्देश हा पक्षांतराचं पाप मूळ ठेचून काढणे. म्हणजे जी 10वी सूची आहे संविधानाची ती सांगते की पक्षांतर हे मूळ पाप आहे आणि जर तुम्ही आज आमच्या विरोधामध्ये निर्णय दिला तर ह्या पक्षांतराला तुम्ही प्रोत्साहन देताय, अशा पद्धतीचा तो निकाल आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या बाजूने निर्णय दिला पाहिजे. एवढे सगळे आर्ग्युमेंट करून जर तुम्हाला आमचं म्हणणं पटत असेल किंवा तुम्ही शिवसेना चिन्ह हे आम्हाला देऊ शकत नसेल, जे धनुष्यबाण आहे, जे बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह होतं, तर ते तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल तर मग ते तुम्ही त्यांनाही नाही दिलं पाहिजे. शिवसेनेचं नाव तुम्ही आम्हाला द्या आणि पक्षचिन्ह हे दोघांनाही देऊ नका, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट आज कपिल सिब्बल यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये केले. सभा अध्यक्षांनी जो अपात्रतेचा निर्णय दिला तो अत्यंत चुकीचा आहे. आता हा जर निर्णय तुम्ही बदलवला अपात्रतेचा मुद्दा तर त्याचे डिसिजनचे पुढचे सगळे बदलतील. म्हणजे जो पक्ष हा शिवसेनेत
चा एकनाथ शिंदेना दिला तर तोही त्यांचा दावा फोल ठरेल. म्हणजे आज सुप्रीम कोर्ट किंवा येणाऱ्या काळामध्ये जे काही निर्णय देईल, अपात्रतेच्या बाबतीमध्ये दिलेला निर्णय, याचेच पुढचे ज्या सगळ्या केसेस आहेत त्याच्यावरती मोठे परिणाम होतील, असं देवदत्त कामत यांनी आज त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट अजून काय सांगितली, की जे जुना संदर्भ त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये सुभाष देसाई केसमध्ये जे पाच जजेसचं घटनापीठ होतं, त्यांनी स्वतः या सगळ्यांना अपात्र देखील ठरवलं होतं. याच्या विरोधामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिला होता की त्यांना अपात्र न ठरवू. उद्या परत पुन्हा एकदा याच्यावरती देवदत्त कामत यांना ठाकरे गटाची बाजू मांडण्यासाठी अर्धा तासाचा वेळ मिळालेला. आता उद्या ते कुठले नवीन मुद्दे मांडतात आणि एकंदरीत हे पक्षचिन्ह म्हणजे पहिल्यांदा हा क्लेम केला जातोय की पक्षचिन्ह शिवसेनेचं जे धनुष्यबाण आहे ते गोठवलं जावं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेकडे असणारं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे ठाकरेंना मिळेल का धनुष्यबाण हा गोठवला जाईल? असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी इझी न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.